सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। कुलदेवता श्री एकवीरा देव्यै नमः। प्रणवरूप जो ओंकार तोची विश्वमूलाधार, नटलासे विश्वेश्वर विश्वात्मक होनिया। गणेश जयंती दिन सता औदुंबर वृक्षी प्रदक्षिणा घालिता। पिवळी गणेश मूर्ती ये वरता जमिनीतूनी देखियली। गणेश विराजे देवघरात प्रार्थितसे तिये प्रसिदावे तुवा त्वरित। लेखणीसी सामर्थ्ये भरावया, चरितलेखन अंतरी स्फुरण तव कृपे होय पूर्ण। या लागी तव चरण घट्ट धरिले कृपावंता। आता वंदिते भगवती जगन्माता सरस्वती। विश्वाची विद्यादात्री सकल कला विद्या प्रसविणी। देवी कृपे काव्य प्रसवता रचनेसी ये रसाळता। सदैव प्रसिदे शरणागता ब्रह्मकुमारी सरस्वती। आता वंदिते कुलस्वामिनी खानदेश धुळे निवासिनी। श्री एकवीरा जगतजननी आदिमाया आद्याशक्ती। आई एकवीरे प्रसिदावे भक्त मनोरथ पुरवावे। तव चरित रसाळ बदवावे निज कृपा बरसवोनिया। मंत्रदाते गुरु संचारेश्वरू साक्षात शिवाचा अवतारू। समष्टी धर्म प्रचारू धर्म भास्कर पदविजया। गोदातटी नारायण गुरु शक्तिपाताचे महामेरू। विश्वदीक्षांत करणारू सत्संकल्पतयांचा। संकल्पपूर्ती झटे जीवनभरी विश्वलावियेले मोहरी। सत आनंद लयलूट करी ढेकणे काका महाराज। बडोदा निवासी जनार्दन खेर अक्कलकोट स्वामी अवतार। पूर्ण कृपा वोळवण पूर्णत्वा प्रतनेलेसे। वंदियेले त्रय गुरु चरण अतिशुभंकर पवित्र पावन। स्मरता पापाग्नी जळोन चित्त शुद्धी जाहली। माय बापा करिते वंदन पती परमेश्वरा नमस्कारोन। सासुश्वसूर चरणी नमन भक्तिभावे करितसे। सकल ऋषी मुनिजन साधु संत संन्यासी गण। भक्त भाविक श्रद्ध सज्जन सकला वंदिते नम्रपणे। आशिष सर्वांचा मिळता भगवंत कृपा वोळवता। धन्य धन्य विजयकांता कार्य करावया सिद्धली। अमळनेरी कुळकर्णी कुलीन घराण्या लौकिक प्रतिष्ठा असून। पुरुषोत्तम शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण धर्मानुकूल वर्तन सदा। भारत माता पारतंत्रात ब्रिटिश राजवट भारतात। मामलेदार पदभूषवित सत्स्वतत्व सांभाळित असे। तया घराण्याची कुलस्वामिनी एकवीरा धुळे निवासिनी। कुलधर्म कुळाचारे तुष्टवोनी दर्शन आशिष घेती मातेचा। विवाहानंतरे नवरात्रास ओढीने दरबारी दर्शनास। साडी ओटी अर्पिण्यास विजयकांता जाय प्रतिवर्षी।
वर्षानंतरे वर्षे उलटली, नवरात्री वारी ना चुकली. अचानक घटना घटित जाहली, न भूतो न भविष्यती अशी. शक्ती लहरी सर्वत्र, सप्तशतीचे चालती पाठ. पूजा अर्चन थाटात, माता दरबारी चालतसे. पवित्र मंगल वातावरण, शुभंकर अन पावन. माऊलीचे घ्यावया दर्शन, लांबच लांब रांग मंदिरी. अश्विन नवरात्र पंचमी तिथी, आई दरबारी गर्दी अति. विजयकांता भारावल्या स्थिती, रांगेत उभी सभा मंडपी. सातत्ये आई नामस्मरण, नामात गेली दंगून. तदा ताई ताई म्हणून शब्द कानी आलेसे. उभा सन्मुख पुजारी, कृष्णा गुरव सोवळे धारी. कोमल शब्दा माझारी, विजयकांतेसी वदनासे. ताई मातेचे चरित नसे, आपणास सांग लिहा असे. मातेची मज आज्ञा असे, निरोप द्यावया पातलो. मातेचा निरोप दिधला, मम कार्यभाग उरकला. पोथी द्या दरबाराला, कार्य करावे लवलाहे. तदा विजयकांता वदलीसे, एवढे सामर्थ्य अंगी नसे. महातेज वर्णन अशक्यसे, माफी असावी आम्हासी. आदिमाया आदिशक्ती, अफाट असे तियेची शक्ती. अनंत कार्ये करेती, ठावना लागे कवणासी. विश्व उत्पत्ती पूर्वीपासून, ब्रह्मांड विलये पुरोन. शक्ती असे सनातन, महाबली शाश्वत. तिये सनच आदि अंत, ती सनातन शाश्वत सत. ऋषी मुनी योगी महंत, नच कळला अंत पार. साधना तपश्चर्या मांडियेली, सकल जीवने वेचिली. तरीही मुळीना उमगली, भल्या भल्या साधू जना. कृष्णा भाऊ सांगा आता, कार्य कसे करे विजयकांता. देवादिकाही नकळे माता, मज पामरा कैसी उमगेल. मी अज्ञानी अल्पमती, वर्णू न शके आई महती. कैसे घेऊ कार्य हाती, आपणची मज सांगावे. आईने स्वहाती धरिता, करुणा कृपा बरसवता. आशीष प्रसाद देता, कार्य शक्य वाटतसे. कृष्णा भाऊ परतले गाभाऱ्यात, तात्काळ येती सभा मंडपात. अत्यानंदे नारळ ओटीत, आई प्रसादाचे घातले. प्रसाद आईने दिधला, आशीषही सांगितला. करा आरंभ कार्याला, कृष्णा भाऊ वदलेसे. सांगितली घटना स्वामींना, वंदन करोनिया तयांना. करियेली मनोभावे प्रार्थना, कार्यसिद्धीसी न्यावया. जाणून देव कार्य कामना, अंतरीची शुद्ध भावना. भावया रसाळ ग्रंथरचना, वरद हस्त ठेवियेला मस्तकी. कार्य भावया सहज सुकर, सहाय्य करीती गुरुवर. मूळ ज्ञान द्यावया सत्वर, स्वामींनी प्रारंभ करियेला. उमेचा अवतार काली, तदनंतरे रेणुका माऊली. अंते एकवीरा प्रगटली, ज्ञानगंगा दर्शने दर्शियेली. शक्ती अवतार परंपरा, सगुण दर्शने दावोनिया. खरा आनंद लुटवियेला ममांतरा, निज कृपा वोळवोनी. कवित्व शक्ती जाहली जागृत, ओवी जाहली प्रस्फुटित.
ग्रंथरचना आरंभित चैत्र पाडव्यासी जाहलिसे ओवी पाठी ओवी स्फुरत ग्रंथरचना विस्तारित रसाळ ओवी रसभरित गेला पूर्णत्वा चैत्र पुनवेसी प्रकाशन अश्विन नवरात्रात घटस्थापना दरबारी धुळ्यात काका महाराज सिद्धहस्त सोहळ्यासी लाभला प्रकाशन सोहळ्यानंतर कृष्णा भाऊ मागे वरचेवर सप्तशती रसाळ सुंदर एकवीरेची द्यावी भक्तांना आसन रूपे प्रसादास गुलाबी नक्षी चौबाजूस मधोमध रेखा कमळास सफेद घोंगडी आसन द्यावे वारंवार आठव करोन भाऊची प्रयत्न शिकस्त होऊन ना उपलब्धले आसन लिखाण कार्य थबकले सतत चालतसे प्रार्थना भावे अनन्य शरण परिणच ओवी स्फुरण विजयकांतेसी होतसे ईश्वरी इच्छे विना विश्वी पानही हलेना योग्य घटी आल्या विना घटना घटीत नच होय अनेक वर्षे उलटली नच जाहली आसन प्राप्ती पोथी कार्यारंभ नच होती विजयकांते कडोनिया देवाज्ञा जाहली कृष्णा भाऊस कार्य नच संपन्नले भाऊ समक्ष याची खंत विजयकांतेस कार्य प्रार्थना चाले मनी किती काळ वाट पहावी आई निज कृपा वोळवावी सप्तशती कार्य संपन्नवी माऊली लवला हे शीघ्र गती कार्य न घडे मज कडून यास्तव खंतावले से मन बहुकाळ गेला सरोन अजून किती लोटणार हे कार्य तुवाच दिलेसी तुची मज निवडी येलेसी माते सांगावे मजसी कार्यासी विलंब का होतसे मार्ग न दिसे मजसी अंधारच दश दिशांसी माऊली मार्ग दावावयासी ये हाती मशाल धरोनिया जेणे संदिग्धता तमनाशन होईल सर्वत्र प्रकाशन लख प्रकाशे मार्ग दिसोन कार्य संपन्न होईल गे इति गुरुकृपांकित भक्त कवयित्री विजयकांता विरचित प्रासादिक ओम श्री एकवीरा सप्तशती ग्रंथ प्रथमोध्याय गूढहा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।